शिवसैनिकांच्या या निर्धार मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, विधिमंडळातील एक कर्तबगार असं नेतृत्व ज्यांनी महापालिका गाजवली, विधानभवन गाजवत आहेत, ते आदरणीय सुनील प्रभू, शिवसेनेची जबरदस्त धडाडीची तोप म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, ते आदरणीय नितीन बानगुडे पाटील, आणि ज्यांचं मला नेहमीच कौतुक वाटतं, कोल्हापूर असो किंवा सिंधुदुर्ग असो, गावागावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणाऱ्या आणि संपर्क प्रमुख पदाच्या या पदाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे संपर्क प्रमुख माननीय अरुणभाई दुधवडकर, आमचे सतेजाबा पाटील, विजयराव देवणे, आमच्या शिंदेताई, उत्तुरेताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्वच जिल्हा प्रमुख, आमचे हाजी सय्यद, संजय चौगुले, सुनील शिंत्रे, युवा सेनेचे एक तडफदार नेतृत्व मंजित माने, शहर प्रमुख विशाल देवकुळे, आमचे बेळगाववरून खास करून तुमच्या निर्धार मेळाव्याला उपस्थित असलेले प्रकाश शिरवळकर, आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा निर्धार मेळावा आज भव्य दिव्य स्वरूपात पार पडतोय, ते आपले जिल्हा प्रमुख रविकर निंगवले, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सन्माननीय पत्रकार मित्र आणि शिवसैनिक बंधू भगिनींनो, सुनीलजी, मी मागच्या 7-8 वर्षामध्ये किमान 5 वेळा तरी कोल्हापूरला पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावलेली आहे. पण मला अभिमान वाटतो आजच्या मेळाव्याला उपस्थित राहत असताना माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी ज्यांच्यावर जिल्हा प्रमुखाची जबाबदारी ज्या विश्वासाने दिली, आत्मविश्वासाने दिली, ते जिल्हा प्रमुख रविकर निंगवले, तुमच्या कारकिर्दीतला हा पहिलाच मेळावा खऱ्या अर्थाने तुमच्या कर्तृत्वाची दाद देणार आहे, त्यामध्ये कोणतीही शंका नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे 27ला, आणि म्हणाले त्याच्या अगोदर मला हा निर्धार मेळावा घ्यायचा आहे. आणि जे माजलेत, हा माजला शब्द माझा नाही आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना, आमचे सुनील प्रभू सोडून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सोडून, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना उद्देशून म्हटलंय हे आमदार माजलेत म्हणून. त्यामुळे जर काय हक्कभंग आला तो त्यांच्यावर होईल, माझ्यावर नाही. पण जे गद्दार झाले, जे माजोरी झाले, आणि ज्यांनी शिवसेना आणि उद्धवजी ठाकरे मातोश्री घराणं संपवण्याचा बाडगेपणा करून जे गद्दारी ज्यांनी केलं, त्या गद्दारांना गाडून उद्धवजी ठाकरेंना निरोगी आयुष्य प्राप्त करून देऊन ही शिवसेना अशीच झंझावात होत राहावं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा हा निर्धार करण्यासाठी आणि त्या जगदंबेकडे प्रार्थना करण्यासाठी आजचा हा निर्धार मेळावा आहे. तसा आता गद्दारांची गच्छंती सुरू झाली, फार दिवस राहणार नाही. पूर्वी यौवन होते, ह्या जगदंबेने त्यांचा साफ करून टाकलं. तसंच सुद्धा या महाराष्ट्रातल्या गद्दारांना किंवा त्यांचा निपात करून आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना पुन्हा एकदा विधानसभेपर्यंत पोहोचवण्याचं काम जगदंबेचा आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगदंबे ज्या ज्या वेळेला संकट आलं, त्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तुझी प्रार्थना केली. आज सुद्धा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, आमच्या उद्धवजी ठाकरेंवर, आमच्या मातोश्रीवर. हे माजलेले गद्दार ज्या वक्र दृष्टीने पाहत आहेत ना, त्यांचा निपात कर आणि या भगव्या झेंड्याला भरभराटीचे दिवस प्राप्त करून दे, अशी प्रार्थना तुझ्याकडे आम्ही करतोय.
काय किती माजोरीपणा, लाज नाही, शरम नाही. अरे त्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे, लाज मनाची नाही तर जनाची तरी बाळगा. साला तो एक उपटसूम उतरला खाली टॉवेल लावून. हा, ती चड्डी बनियन गँग. नशीब टॉवेल होतं. मला वाटलं कॅन्टीनवाल्याने जर टॉवेललाच हात घातला असता त्याचा दिगंबर झाला असता. सत्ताधारी पक्षाचा आमदार टॉवेलवर खाली उतरतो आणि गदा 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 मारतो त्या कर्मचाऱ्यांना. आणि तिसरा एक तो संभाजीनगरचा, ती चटरी पटरी, ती पूर्वीची चड्डी घातली काय, सिगरेट ओढतो काय. आमचे संजय राऊत साहेब आहेत ते, अरे भल्या भल्यानं त्यांनी पोचवलेलं आहे. त्यामुळे संजय, तुझी ती पैशाची बॅग उघडी करायला आमच्या संजय राऊत साहेबांना फार कोणी शिकवायची गरज नाही. लोकांना लुबाडताय, लोकांना फसवताय. आणि इथे सुनील प्रभू साहेबांनी उल्लेख केला, शक्तीपीठ महत्वाचा विषय आहे. मी विजयराव तुमचं आणि रवी तुमचं मनापासून कौतुक करेन की भारतीय जनता पक्षाच्या ठेकेदारांची खिस्से भरायला आणि भारतीय जनता पक्षाच्या दलाल मंत्र्यांच्या साठी निर्माण झालेला शक्तीपीठ कोणत्याही परिस्थितीमध्ये, अरे किती खर्च करताय. आजपर्यंत आम्हाला माहिती आहे, मी नगरसेवक राहिलेलो आहे. रवी, तुम्ही या कोल्हापूरमध्ये 4 वेळ नगरसेवक तुम्ही भूषवताय. तुमचं कर्तृत्व तिथे सिद्ध होत आहे. प्रामाणिकपणे पत्रकारांनी सुद्धा सांगावं, ओ सोन्याचा रस्ता जरी बनवला तर 1 किलोमीटरला 100 कोटी लागतील. 100 कोटी. आणि ह्या तुमच्या साताऱ्याचा भूतभुताटिकी करणारा तो गद्दार महाराष्ट्राचा नगरविकास मंत्री झाला आणि त्याच्या खात्याकडून होणारा तो शक्तीपीठ MSRDC 86,000 कोटी. 800 किलोमीटरच्या रस्त्याला 86,000 कोटी. सोन्याचा रस्ता, शक्तीपीठ. अरे तुमची बापजादे जरी रस्त्यावर उतरले ना तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज शेतकरी या शक्तीपीठाला ज्या तडप्याने विरोध करायला उभा राहिलाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पूर्णपणे ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या बरोबर राहील आणि शक्तीपीठाला पंचगंगेमध्ये विसर्जित केल्याशिवाय राहणार नाही. शेतीवाडी उद्ध्वस्त होते, बागायती उद्ध्वस्त होत आहेत. आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आम्हाला हवाय कर्जमुक्ती, आम्हाला हवाय नोकरी, आम्हाला हवाय कोल्हापूरचा विकास. आणि म्हणून आज भगिनींच्या तोंडाला सुद्धा पानं फुसायला यांनी सुरुवात केली. हे आम्ही नाही सांगत आहे. अरे भगिनींना पैसे दिल्याचं खापर आज देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातले मंत्री फोडतायत भगिनींवर. म्हणे तुम्हाला पैसे दिले म्हणून त्यांच्या खात्याला पैसे मिळत नाही. तो भरणे मामा एक बोलतोय, तो संजय गायकवाड बोलतोय, तो महाडता हू फा फू फू करणारा तो म्हणतोय, अरे एवढ्या वर्षानंतर भगिनींना तुम्ही 1,500 दिलेत आणि ठीक आहे भावनेच्या आहारी त्यांनी जाऊन तुम्हाला मतदान केलं, पण त्या 1,500वर तुमचा आता डोळा. 2100 तर गेलेत, ते आता नाही मिळणार. पण दररोज किमान 5,000 भगिनींना ह्या लाडकी बहीण पासून दूर ढकललं जात आहे. त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. सुनील प्रभू साहेबांनी सांगितलं तर खरं आहे, सर्व्हर डाऊन करून टाकायचं, फॉर्म भरायचे नाहीत. भगिनींना द्यायला पैसे नाहीत, शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, बागायतदारांना द्यायला पैसे नाहीत. पण शक्तीपीठाच्या माध्यमातून हजारो कोटी कमवायला तुमच्याकडे पैसा आहे. मुळातच सुनील प्रभू साहेब तुम्ही कदाचित सांगायला विसरलात, 9 लाख कोटीच्या आसपास हा महाराष्ट्र कर्जामध्ये बुडाला आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. आणि हे बदमाश सरकार
ठेकेदारांची पोटं भरायला निघालेले आहे. विजयराव आणि रवी, तुम्ही राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शक्तीपीठाच्या विरोधातला सुरू केलेला आंदोलन असंच चालू ठेवा. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगू इच्छितो, त्यांच्या परवानगीने जोपर्यंत शक्तीपीठ रद्द होत नाही तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही, अजिबात मागे हटायचं नाही. करूनच दाखवणार. देवाभाऊ सांगतात आम्ही गाडूनच दाखवणार. आमच्या विजयराव आणि राजू शेट्टी आणि रविकिरण इंगवले सांगतात. रवीचा स्वभाव थोडा माहिती आहे की नाही तुम्हाला? मी त्यांना विचारतोय, तुम्हाला नाही विचारतोय. हा, तुमची विनंती आहे थोडी साखर खावी त्यांनी. पण गरिबांना द्यायला पैसा नाही, शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही, ठेकेदारांच्या खिशात घालायला ना पैसा आहे. आणि काय राज्यकर्ता करताय तो? शरम वाटते आपल्याला, शरम वाटते. मी सुद्धा राज्यशास्त्र घेऊन MA झालो. भारताची लोकशाही, लोकशाहीतील परंपरा, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची कर्तव्य, त्यांचे अधिकार वाचलेत. पण आजचे लोकप्रतिनिधी ह्या सरकारी पक्षातले गुंडांना घेऊन फिरतायत, गुंडांना घेऊन फिरतायत. आणि हे हाणामारी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने निर्माण झालेल्या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या आमदारांनी केलेलं आहे. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आता येतील. आज आपण उद्धवजी ठाकरे साहेबांची मुलाखत ऐकली आहे की नाही? सकाळपासून मागच्या 3 दिवसापासून भल्या भल्यांची तरतरली. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी मुलाखतीमध्ये व्यक्त केलेलं एक मत पुन्हा एकदा किती सत्यता आहे त्याच्यामध्ये त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. उद्धव साहेबांनी उल्लेख केला निवडणूक आयोगाचा, आणि त्याने सांगितलं निवडणूक आयोग ह्या लोकशाहीच्या माध्यमातून निर्माण झालेली ती स्वतंत्र यंत्रणा आहे, सत्ताधाऱ्यांची लंगोटियार नाही आहे. सत्ताधाऱ्यांची ताटं उचलण्याचं काम त्यांनी नाही करायचं. मागच्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये केलं. आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा निवडणूक आयोग केवळ त्यांचा स्टॅम्प कसा बसतोय. आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की निवडणूक यंत्रणा ही निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये आहे. पण आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका लागल्यात, महापालिकेची जी निवडणूक लागली, ती संपूर्ण यंत्रणा निवडणूक आयोग नाही राबवणार आहे. महापालिकेची यंत्रणा नगर विकास खातं राबवणार आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीची प्रभाग रचना करणं, मतदारसंघाची रचना करणं, हे ते ग्रामविकास खातं करणार आहे. आता नगर विकास खातं ह्या जादू मंतरवाल्या बाबांकडे, ग्रामविकास खातं ते भाजपकडे. त्यांना अपेक्षित असलेली प्रभागाची रचना ह्या खात्याने करायची परिपूर्णपणे, आणि शेवटी निवडणूक आयोगाकडे थप्पा मारायला पाठवायची. म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेबांनी निवडणूक आयोगाबद्दल व्यक्त केलेलं मत किती सत्य आहे हे आज सरकारने दाखवून दिलेलं आहे. पण माझं आव्हान आहे त्यांना, किती मोडतोड करायची तेवढी करा. जगदंबेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाचे आम्ही धनी आहोत. आणि उद्धवजी ठाकरेंसारख्यांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी असताना या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या काळा कांड्या गाडून टाकून येणाऱ्या कोल्हापूर महापालिकेवर आणि जिल्हा परिषद पंचायत समितीवर आमचा मशाल फडकल्याशिवाय राहणार नाही, उजळल्याशिवाय राहणार नाही. हा निर्धार आजच्या बैठकीमधून आपण करतोय. काही जणांना आता खूप वाचा सुटली आहे. त्याच्यातलं आमचं ते खालचं कार्ड नाव सांगायची गरज आहे. हा, कोण कोंबडी चोर म्हणतो, कोण नेपाळी म्हणतो. हा, काही आता साहेबांनी त्याला नाव दिलंय ते ही पेग्विन, ती बदका असतात ना, टुक 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 करत. अरे काय तुझी उंची,
बानगुडे सर कधीतरी त्याच्या मेंदूचं MRI करा आणि त्याची साईज मोजा. कोणावर बोलण्याची? बापाने वरती टाकलेला टोप सावरायला त्याला होत नाही आणि त्या उद्धवजींवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची आणि भारतीय जनता पक्षाने भुंकण्यासाठी एक पाळीव प्राणी जो तयार करायचा होता तो केलेला आहे. ती भूमिका बजाव की. पण आज केवळ आणि केवळ ठाकरे घराणं संपवण्यासाठी, उद्धवजी ठाकरेंना संपवण्यासाठी आणि शिवसेना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तयार केलेले गद्दार किती लाचार असतात हे काल आम्हाला दिसून आलेलं आहे. या रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष महोदय राहतात. मग गद्दार करणारी लोक किती लाचार झालीत बघावं. अजित पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ना, सुनील तटकरे, त्यांनी मी गद्दार किती लाचार आहे हे कालच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं. पत्रकारांनी विचारलं की बाबा आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतील का? सुनील तटकरेंनी सांगून टाकलं की जर आमच्या राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचं असेल तर आम्हाला दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल. थुत तुझ्या जिंगदानीवर. एवढी लाचार वृत्तीची माणसं रायगड सारख्या छत्रपती शिवरायांच्या त्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये व्हावीत. भारतीय जनता पक्षाने पोचलेली बाणगुळं या महाराष्ट्र हिताच्या आड येतील तर आज आपल्यावर जबाबदारी आहे. भले आपल्यातले किती पळून जाऊ दे, किती विकत घेऊन दे, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी तयार केलेली रयत विकाऊ नाही आहे. तर ती बाणेदार आहे, कणखर आहे, निस्वार्थ वृत्तीने काम करणारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची रयत आहे. पण तुमच्या सर्वांच्या समक्ष सर्वांना एकच विनंती करतो, रवी तुमचं काम तर कौतुकास्पद आहेत. ह्या कोल्हापूर महापालिकेमध्ये 4 वेळ नगरसेवक पद भूषवत असताना साधी गोष्ट नाही आहे. भविष्यामध्ये 1/51 करण्याचा निर्धार आजच्या या बैठकीमध्ये तुम्हाला करावंच लागेल. आज माननीय संजय पवार साहेब इथे उपस्थित नाही आहेत. त्याच्यावरून बातमी होऊ नये म्हणून सांगतो. संजय पवार साहेब सकाळी येऊन आम्हाला भेटून गेलेले आहेत. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची माती ही आज असल्यामुळे त्यांना तिथे जावी लागलेली आहे. मी होतो, सुनील प्रभुसाहेब होते, बानगुडे सर होतो, एवढे सगळे साक्षीदार होतो. सर्वांच्या पुढ्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे तो माझ्यासाठी शिरसा वंद्य आहे आणि मी तो मानणारच. आणि म्हणून सर्वांचंच मनापासून कौतुक करतो. आज रविवार असल्यामुळे रवी किरणांनी ती दक्षता घेतलेली आहे. आमच्या कोकणामध्ये श्रावण महिन्याचा अगोदरचा जो रविवार असतो तो राखणचा रविवार आम्ही म्हणतो. असलेल्या नसलेल्या सर्व देवांना आम्ही त्या दिवशी राखण देतो. आमचे राजापूरचे पण पदाधिकारी आले आणि त्यामुळे तुम्हाला कार्यकर्त्यांची काळजी घेऊन काम करणारा जिल्हा प्रमुख या कोल्हापूरला मिळालाय. त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर भगवामय करू, मशालमय करू आणि उद्धवजींना शब्द देऊ. जो विश्वास तुम्ही टाकला तो कुठेही ढळू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.